मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतो हे नरेटिव्ह आता कुठेतरी चेंज व्हायलाच हवं. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण चांगल्या मराठी बिझनेसेसला प्रमोट करू. गोव्याकडून पुण्याकडे येताना आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो ज्याचं नाव आहे कामच कुक. आधी आम्ही डायसी होतो इकडे जाण्याबद्दल, कारण एक तर हे हॉटेल फर्स्ट फ्लोअरवर होतं आणि जास्त गर्दीही नव्हती. पण आम्ही ठरवलं की तिकडे ब्रेकफास्ट करायचं. त्यांची सर्व्हिस, त्यांची क्वालिटी आणि टेस्ट बघितल्यानंतर, जी अर्थातच खूप अप्रतिम होती, मी त्या काकांना विचारलं की एकतर तुमचं हॉटेल फर्स्ट फ्लोअरवर का आहे आणि एवढी छान टेस्ट आहे, त्यांचे चार्जेस पण रिझनेबल आहेत, पण इथे गर्दी का नाहीये. तर त्यांनी मला सांगितलं की 15-20 वर्षांपासून त्यांचं रस्त्याला लागून एक छोटंसं चहा पाण्याचं हॉटेल होतं, पण कोविडमध्ये त्यांना खूप लॉसेस झाले, ते बंद करावं लागलं आणि त्यामुळे आता 6-7 महिन्यांपूर्वी परत त्यांनी त्यांचं हॉटेल स्टार्ट केलं. पण एक्सपेन्सेस परवडत नाहीयेत म्हणून त्यांनी ते फर्स्ट फ्लोअरवर चालू केलं. मी इथे त्यांच्याबद्दल यासाठी सांगतेय की जर तुम्ही त्यांचे हायजीन स्टँडर्ड्स बघितले किंवा त्यांची सर्व्हिस बघितली तर ती अप्रतिम आहे. सो कोणीही जर गोव्याकडून पुण्याला किंवा मुंबईला येत आहे तर तिकडे तुम्ही नक्की थांबून नाश्ता किंवा लंच करू शकता. हे कोणतेही पेड प्रमोशन नाहीये. कोविडमध्ये खूप बिझनेसेस बसले, खूप लोकांना नुकसान झालंय. आजही ते उभं राहायला खूप स्ट्रगल करतायत. एक छोटीशी मदत म्हणून हा व्हिडिओ मी काढला आहे. मी कोणतीही फूड ब्लॉगर नाहीये. जी मराठी माणसं प्रामाणिकपणे आणि कष्टाने त्यांचे बिझनेसेस उभे करतायत त्यांच्याबद्दल माहिती मी तुमच्यापर्यंत आणतेय. जर का तुम्हाला माझे व्हिडिओज आवडले असतील तर आम्हाला नक्की फॉलो करा आणि हे व्हिडिओ सगळ्यांसोबत नक्की शेअर करा.